शेरूने माहिती काय केलंय, ते चेन तोडून टाकलं नाही बघा. वातावरण तयार झालंय आभाळाचं. पाणी प्यायला दुकान. हे वाग्या जाऊ नको बाहेर, पाऊस पडतो जरा घरात या. अजी आहे पाऊस बाहेर ये लवकर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आमची सकाळ झाली होती लवकर, म्हणजे नेहमी बघा लवकरच होते, पण नेहमी कसं थोडासा टाईमपास असा असतो आमचा गप्पा गोष्टी करत. पण आज आम्ही अजिबात टाईमपास न करता घरातलं सगळं काम उरकायला सुरुवात केलेली आहे. कारण आज किचन आवरायचं होतं, म्हणजे आज साफसफाईचा शेवटचा हा दिवस. म्हणजे गेले 2 ते 3 दिवस झाले मी तेच तुमच्याशी शेअर करते, पण जे आहे तेच बघा तुमच्याशी शेअर करते मी. तर आता किचन आवरायचं म्हटलं का आपण खाण्यापिण्याची पहिला सोय करावी लागणार. त्याच्यामुळे सगळ्यात आधी इथे मी जेवण करायला आणि नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे. टायमिंग तुम्हाला सांगते, मला वाटतं काहीतरी सकाळचे 6:15 6:30 असतील. म्हणजे जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करण्याचा सगळा प्रयत्न माझा चालू होता. तर इथे भाग्या शेरू यांचा डाळ भाताचा कुकरसुद्धा लावून घेतला आणि नाश्त्यासाठी आमच्यासाठी धिरडी असते ना, ते बनवायचं इथं सुरुवात केलेली आहे. तर कांदा टोमॅटो आणि बीट असतं ना ते मी घेतलेलं आहे. तर बीट की नाही किसून घेतलं आहे, कच्चा बीट आहे तो. आणि 3 प्रकारची पिठं घेतलीत. पिठं म्हणण्यापेक्षा 2 पिठं आहेत आणि 1 रवा, म्हणजे रव्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाव वाटी चण्याचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं सगळं मिक्स केलं. त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, तीळ टाकलेले आहेत, चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, लिंबाचा रस तुम्हाला आवडत असेल तर, आणि जर का तुम्हाला दही आवडत असेल तर दही पण टाकू शकता. दही माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही जे टाकलेलं आहे. थोडंसं सोडा खार टाकायचं, म्हणजे इनो असेल तर सगळ्यात बेस्ट. आणि किसलेलं बीट आहे ना, कांदा टोमॅटो सगळं एकत्र करून मिक्स करून घेतलेलं आहे. 10 मिनटं ठेवायचं, म्हणजे रवा जो असतो ना तो फुलतो ना, त्याच्यामुळे 10 मिनटं ठेवायचं आणि मग इथे आपल्याला धिरडी करायला घ्यायची. तुमची मुलं जर का लहान असतील, म्हणजे कोणाला समजा बीट वगैरे बघा आवडत नाही, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हा जो नाश्ता आहे ना बनवून देऊ शकता. झटपट होतो, अजिबात वेळ लागत नाही. आणि सोबत तुम्ही सॉस वगैरे किंवा कोथिंबीरची चटणी वगैरे असेल ना ती देऊ शकता. तर इथे मी काय केलं, एक 10 मिनटं पीठ आपल्याला भिजवून झाल्यानंतर तवा ठेवलेला आहे. डोशाचा तवा असतो ना तोच ठेवला मी, आणि त्याच्यावरती पटापट आपल्याला हव्या त्या आकाराचे इथे धिरडी, म्हणजे एक प्रकारे मी डोसा म्हणेन किंवा उत्तप्पा पण म्हणू शकता तुम्ही. आपल्याला जे नाव आवडतं ते म्हणजे नाव द्यायचं. पटापट इथे म्हणजे डोशासारखं टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल साईडने सोडायचं आणि मीडियम गॅसवरती हे आपल्याला छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. म्हणजे तुमची घरात जर का छोटी मुलं असतील ना त्यांना नक्की करून द्या. रंग ज्याचा म्हणजे आहे ना गुलाबी रंग आलेला आहे, बघूनच मुलांना भरपूर आवडणार बघा खायला. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर इथे पटापट बघा मी धिरडी आहे ना ते करून घेतलेलं आहे आणि बघा किती छान प्रकारे खरपूस असे झालेले आहेत. तर झालं बघा, सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे, म्हणजे नाश्ता वगैरे सर्वांचा करून झालेला आहे. आणि आत्ता मी घेतलं आहे किचन आवरायला. म्हणजे हे जे किचन आहे ना सगळं रिकामी करून घेते. भांडी वगैरे सगळी बाहेर, म्हणजे घासाची भांडी आहेत ती बाहेर टाकते. मोठी मोठी भांडी बाहेर ठेवणार आहे घासायला, आणि छोटी छोटी भांडी इथे पटकन बेसिनमध्ये ना म्हणजे घासून घेते. थोडंसं रिकामी केलं मगाशी, हे बघा हे थोडं असं हे करून ठेवलेलं आहे. सगळा पसारा आहे किचनमध्ये. जाळा वगैरे नाही पाडायचं कारण कालच सगळं करून घेतलं होतं. आता फक्त किचन आवरायचं फटाफट. मला वाटतं 2 तास तरी जातील. किचनचं काम खूप मोठं असतं. फ्रीज आपला साफ करून झालेला आहे. म्हणजे सगळ्यात आधी सुरुवातीने फ्रीजपासूनच केली होती.
त्याच्यामुळे फ्रीजचं एवढं काही नाही आहे. फक्त फ्रीजच्या वरती काय धूळ वगैरे पडल्याची ती साफ करावी लागेल. तर अशा पद्धतीने हळूहळू साफसफाई मॅनेज केलेली आहे गणपतीची. तर चला आता हे पटापट ना आवरून घेते, कारण आहे ना इथे काय करायचं आहे, स्प्रे पण करायचं आहे किचनमध्ये. त्याच्यामुळे अगोदर सगळं स्वच्छ करून घेते आणि मग स्प्रे करणार आणि मग भांडी घासणार, असं सगळं विचार केलेला आहे. म्हणजे असं पटापट व्हायला पाहिजे ना या दृष्टीने. असं आता जेवणाचं काम झालं आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही आहे, पटापट होऊन जाईल आता असं. तर किचनमधील सर्व सामान आहे ना ते रिकामी केलं, म्हणजे धान्य वगैरे जे काही होतं ना थोडंफार ते सगळं रिकामी केलं. काय काय घरामध्ये आहे सामान उरलेलं, कडधान्य, डाळी वगैरे ते सगळं चेक करून घेतलं आणि नंतरला सगळं सामान उचलून बाहेर ठेवलेलं आहे. कुणालच्या बाबांची पण मदत होती मला, म्हणजे बाहेरच्या साईडला ना थोडंसं जाळं वगैरे ते पाडायचं ना बाकी होतं, म्हणजे पुढच्या पडवीमध्ये. तर ते तिथे करत होते आणि मग मी इथे माझं घेतलेलं आहे किचन आवरायला. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आली की ताई जुन्या घराची पण साफसफाई करा म्हणून. तर दरवर्षी मी तिकडे जाते साफसफाई करायला. आता थोडंसं मला बोलावंसं वाटतं, मग त्यांनी कसं चांगल्या पद्धतीनेच मला सांगितलं होतं, निगेटिव्ह कमेंट आहे असं नाही, पॉझिटिव्ह कमेंट होती ती. तर त्या घराला मी कसं विसरीन, म्हणजे मी कसं प्लॅनिंग केलं आहे की इकडचं बघा झालं ना की मग तिकडे जायचं साफसफाई करायला. कारण लवकर जर का साफसफाई केली तर पुन्हा तिथे धूळ वगैरे होणार, कारण ते घर कसं बंद असतं ना त्याच्यामुळे. म्हणजे कधी कधी मला की नाही असं म्हणजे वाटतं, त्या घरामधले दिवस जे आहेत ना काढलेले ते मला आठवतात. त्या घराला मी कसं विसरीन सांगा बरं. जिथे मी खूप वाईट दिवस काढलेले आहेत. जेव्हा मी म्हणजे आता मी थोडंफार तुमच्या शेअर करते. आपल्या नवीन नवीन ताई बघा असतात चॅनलवरती जॉईन झालेला, त्यांना कदाचित माहीत नसेल जुनं घर नवीन घर, त्याच्यामुळे थोडंसं मी सांगते तुम्हाला. तुम्ही जर का नवीन असाल तर जरा मागची व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे गावी आल्यानंतर जिथे मी 8 महिने राहिली, जिथे मी खूप वाईट दिवस काढले, उपाशी राहून मी दिवस काढलेले आहेत, त्या घराला मी कसं बरं विसरीन. म्हणजे माझे विचार तुम्हाला सांगते की मी की नाही दुःखाचे दिवस कधी विसरत नाही. सुखाचे दिवस कसे विसरावे, पण माणसाने दुःखाचे दिवस कधीच विसरू नये, कारण ते दिवस आठवून आपल्याला एक शक्ती मिळते पुढे जाण्याची. म्हणजे असं असं नाही आहे की ते दिवस आठवायचे आणि रडत राहायचं, असं नाही आहे तुम्हाला सांगत आहे मी. पण ते दिवस का लक्षात ठेवायचे, ते दिवस आठवून आपल्याला लक्षात येतं की आज आपण कुठे आहोत. म्हणजे असे दिवस आपण वाईट काढलेले आहेत, ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्या दोघांमधलं अंतर आपल्याला कळून जातं. त्याच्यामुळेच मी म्हणते की दुःखाचे दिवस कधीच विसरायचे नाही, कायम लक्षात ठेवायचे. आपले पाय जमिनीवर राहतात, आपल्याला बळ मिळतं पुढे जाण्यासाठी. तर नक्की तुम्ही विचार करा या गोष्टीचा. छान असं किचन बघा आपलं क्लीन करून झालेलं आहे, ओटा वगैरे सगळं हे असं स्वच्छ झालं का किती छान वाटतं, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. आता मी चालली बाहेर, कारण माझी बाहेर आहे ना भांडी घासायची बाकी आहेत. मला वाटतं तुमच्या कमेंट्ससुद्धा मला येतील की ताई तुम्ही जुन्या घरात आता जात नाही का. तर नाही मी आता जास्त तिथे जात. मला वाटतं मी आता मुंबईवरनं येऊन, म्हणजे आता बघा मध्ये मी 4 महिने मुंबईला होती, आता इथे गावी येऊन मला 6 महिने झालेत. पण ह्या 6 महिन्यामध्ये मी एकदाही तिथे गेलेली नाही आहे. मला की नाही तिकडे जाण्याची आता जास्त अशी इच्छा होत नाही. जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगते. तिथे गेले ना की सगळे दिवस मला आठवतात की कसे आपण तिथे दिवस काढलेले आहेत. माझा वाघ्या मला आठवतो. परत कुणालने माझ्या तिथे किती त्रास भोगलेला आहे ह्या गोष्टी मला आठवतात. कुणालच्या बाबांनी किती तिथे अडचणी आणि म्हणजे कठीण प्रसंग यांचा सामना केलेला आहे त्या गोष्टी मला आठवतात. मी तिथे कसे वाईट दिवस काढलेले आहेत ह्या गोष्टी मला आठवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी आठवत, म्हणजे तिथे जाऊन जर का आपल्याला त्या गोष्टी आठवत असतील तर थोडंसं लांब राहायचं, पण ते दिवस मात्र विसरायचे नाही. हे मी कायम माझ्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी माझं की नाही आयुष्य आता इथे जगत आहे. ही जी माझी वास्तू आहे, नवीन वास्तू, इथे लक्ष्मीचा वास आहे या घरामध्ये. तुम्हा सर्वांच्या बऱ्याच वेळेला मला कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुम्ही घराचा व्हिडिओ केला आहे का,
नसेल केलाय तर करा तुम्ही. म्हणजे अजून तरी मला असं वाटत नाही आहे की घराचा व्हिडिओ करावा म्हणून, पण बघू जर का पुढे मागे मला अगदी मनापासून वाटलं की घर आपल्याला म्हणजे हे जे घर आहे छोटंसं ते तुम्हाला दाखवावं, तर नक्की तुम्हाला मी तो व्हिडिओ तयार करून शेअर करीन. पण फक्त माझ्या मनाची तयारी होऊ दे, मग नक्की तो व्हिडिओ तयार होईल. इथे सगळं माझं काम आवरून झालं बाहेरचं, आणि मी माझं सगळं जे काय झालं ते आवरलं, आणि थोड्याशा कपड्याच्या घड्या वगैरे आहेत ना त्या इथे करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. इकडे खाऊ देते, वाघाला खाऊ देते. ये लवकर ये, गाई येते, ये इकडे लवकर. बघा कसं झोपलं आहे. आता इथे चांगला जागा होता. आज शेरूने माहिती काय केलं, ते चेन तोडून टाकलं नाही. मला वाटतं जोरात हिसका दिला आणि त्याने ना, तर ते चेनची कडी असते ना तीच तुटून गेली. म्हणजे ह्याचं की नाही काही नाही काय चालू असतं तोडफोड वगैरे. वाघ्या नाही आहे कधी, तर त्याला आता बांधून ठेवले आहे वाघ्याच्या चेनमध्ये, आणि वाघ्याला आता खुल्लं सोडलेलं आहे. तो तिकडे समोर आहे ना बसला आहे त्याच्या नेहमीच्या जागेवरती. आणि पाठीमे बघा भांडी घासलेली सगळी तशीच पडलेली. अजून किचनमध्ये सगळं लावायचं बाकी आहे सामान. कंटाळा 3 दिवस झाले काम करून करून, त्याच्या वाटलं लावीन शांतपणे. आता वाजलेत संध्याकाळचे काहीतरी 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत. म्हणजे गेले 3 ते 4 दिवस झाले मी बागेमध्ये गेलेलीच नाही आहे, म्हणजे काय बघायला वगैरे असं. तर माझ्या वालीच्या शेंगा कशा झाल्यात त्या बघायच्यात मला. मगाशी कुणालच्या मला म्हणाले की माझ्या वालीच्या शेंगा बघितल्यात का तुम्ही, तर ते म्हणे की नाही छान झाले, वेल तुझी जाऊन बघ. तर मी जाणार आहे आता बघायला. आणि थोडंसं रान पण साफ करायचं आहे. केळीच्या जवळ वगैरे ना भरपूर असं रान वाढलं आहे, आणि आता कसं कोण ना कोण येणार पाहुणे वगैरे, त्याच्यामुळे साफसफाई करायला पाहिजे पुढच्या अंगणामध्ये आणि मागे पण. जितकं पण साफ केलं होतं ना सगळं परत होतं तसं झालेलं आहे, वाढलेलं आहे पुन्हा. त्याच्यामुळे अजून एकदा करावं लागेल. 2 दिवसामध्ये होऊन जाईल ते घराभोवतीचं, तर ते पण करायचं आहे. बघू जर का आता कुणाला जेव्हा आले ना, म्हणजे ते झोपलेत ते आता, जर का लवकर उठले तर पटकन ना आता थोडंसं करून घेतो आणि मग किचन लावून घेईन. बघा आला ना हळूहळू खाऊ बोलली तेव्हा तो आलाय घरात. शेरूला सोडू नाही, शेरूला घेते ना तिथे काम करताना, तो आजूबाजूला फिरेल ना आपल्या. चला जरा भाग्याला बांधून ठेवता 1 मिनिट. त्याला खाऊचं लालच दिलंय तेव्हा तो आलेला आहे. थांबा जरा, चला लवकर. शेरू शेठ, भाग्या शेठला बांधलं, शेरू शेठला सोडलं, आणि आता इथे आम्ही आलोय. जरा केळीच्या इथे सगळं साफ करून घेतो. कोण आलं गेलं तर खराब दिसतं ना. दुसऱ्यांदा 2 वेळा साफ करून झालं ना हे. ही 3री वेळ आहे आम्ही साफ करतो. शेरू बादला हो, सगळं झाडं तोड नको रे. 3री वेळ आहे ना ही साफ करायची. किती बाबा साफ करायचं, जाऊ दे करूया पटापट. आता बघून घ्या तुम्ही कसं आहे ते बघा. आधी इकडनंच सुरुवात केली, कारण इकडे कसं जास्त वावर नसतो ना, त्याच्यामुळे हे करावं लागेल. आणि इकडे काय आपण वावर करतो आपले पायावी पडून, पण ते रान कसं मरतं. मुळासकट काढलेलं ना तरी पण तसंच. काय करायचं काय हो. नाही मी इकडे माझा पुदिना आहे तिकडे जाते मी. पुदिना माझा चांगला झालेला आहे, जगला आहे तिथे. अति पाण्यामुळे जरा कुसला होता, पण आता चांगलं झालंय. ही बाई कसली रोपं काय माहिती, कसली ही रान. त्यांना काही खताविताची पण गरज नाही, नुसतं आपलं वाढायचं मागं. चला पटापट ना एवढा भाग आहे ना करून घेऊया. ऐकलं काय मला कशी बोललीस मगाशी. नाही हा पण घे ना इकडचा. एवढा भाग काढला इकडचा, बस झाला आता काळोख व्हायला आलाय. आणि इथे बघा मागच्या साईडला पपईच्या इथे केवढं वाढलंय. हे उद्या सकाळी करूया ना. आपल्या अळूची पानं छान झालीत तर केवढी झालीत ना, बापरे गुच्छा झाला नुसता गुच्छा. त्याला आता कायम तर पाणी सोडायला पाहिजे, म्हणजे छान होईल. मग वर्षाचे 12 महिने आपल्याला अळू मिळेल वडी खायला. चला हा बघा आमचं शेरखान बसलाय राखण करत. आणि ते केळफूल एक काढलं, काल एक काढलंय आणि आज एक काढलं. असे 2 केळफूल झालेत. कसं झालं बाबा. शेरखान
चला किचनमध्ये मला मदत करायला. भांडी लावायची ताईची. झोप येते काही येते दुपारचं झोपायचं नाही, मग संध्याकाळ झाली का अशी झोपा काढत राहायचं. हां चला झोप. तसेच कोणाला खाऊ पाहिजे, खाऊ कोणाला पाहिजे. त्याला आधी काय अंतर आणि त्याच्यावर ठेवून दे. मी खाऊ घेऊन आली या पाग्याला खायचा, खाऊ खायचा आणि त्या मी तर भांडी लावून घेते, किचन आवरून घेते. त्याला खाली बसायचं, गुड बॉय बनायचं. चेरू खाली बस, खाली बसायला तो देणार, खाली बसायचं, गुड बॉय बनायचं. खाली बस, तो वागायला दिला मी. खाली बस, असं गुड बॉय बनायचं. मग काही खाऊ देणार मी. सोडू अक्का देऊ, जाऊन खा, बिघडू नकोस. तुला आईला कामाला मदत करला किचन मध्ये येतो. चाव चाव गिळलंच लगेच. तो कसं चावून खातोय. हा सगळं अक्का घेऊन टाकला. आता उद्याला देणार खाऊ. बस झाला आजचा एवढा खाऊ, बस झाला. बस बस बस. तर किचन आवराला बघा इथे सुरुवात केलेली आहे. आता सणाचे दिवस म्हणजे चालू तर झालेलेच. आता लवकरच गणपती बाप्पा सुद्धा येतील. माझा गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे लवकरच सप्टेंबरमध्ये. तर तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. तर अर्धा तास इथे मी काम केलं किचनमध्ये. अर्धा तासामध्ये सगळं किचनमध्ये पटापट आवरून झालं. थोडंसं की नाही मी दुपारच्या वेळेस आहे ना केलं होतं, त्याच्यामुळे लवकर झालं इथे. हा ना किती सुंदर ना, बाप रे. मी घाबरली ना, तो ओरडलाच तर. कुणाच्या आवाने मोठ्या मोठ्याने ओरडायला, लवकर बाहेर आहे, लवकर बाहेर आहे. म्हटलं काय झालं. हा किती सुंदर बघा वातावरण तयार झालंय आभाळाचं. आता हे ना संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवस मावळच्या वेळेस ना असे विविध रंग बघायला मिळतात आम्हाला. थंडीतून खूप असतात ना. पाऊस संपायला सुरुवात झाली ना. किती सुंदर वाटते बघा. सूर्य मावळायला आलाय. थोडंसं फक्त नावाला उजेड आहे. आता ह्या टायमाला मस्त वाटतं, छान सुंदर. आणि माझं सुद्धा झालेलं आहे किचनचं काम आवरून. आता मी होती बाथरूममध्ये, तोंड धुवायला गेले होती. यांचा आवाज ऐकून धावत आली बाहेर. मग तर चला माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला सांगा जरूर कमेंट. 4 दिवस आम्ही साफसफाई आमची चाललेली आहे. तर चला बाय बाय सर्वांना.